नमस्कार भावा बहिणींना, काय चाललंय? आज बेत असेल आहे का ना तुमच्या घरी, तुमच्या म्हणजे सगळ्यांच्याच घरी, कारण आज शेवटचा दिवस आहे आषाढ महिन्यातला. उद्यापासून श्रावण प्रारंभ. उद्यापासून सगळ्या घरात म्हणजे असं प्रसन्न वाटतंय. वा कुणाकुणाला ज्यावेळेस नॉनव्हेज घरात नसेल त्यावेळेस प्रसन्न वाटतं सांगा कमेंटमध्ये. आणि ती घरात असलं ग किवचा किवत असल्याने वाटतं ग, पाणी पण तीच वशाटाचंच घरात आहे असं उगतच वाटतं. त्याच्यामुळं श्रावण लागला का एक महिनाभर घर बघा कसं प्रसन्न होतं. या मला आवडतं श्रावण महिना, ही मला आवडतोच. आणि जेवढं घरात अंडी मटण काय नसेल ना तेवढं बरं वाटतं. आणि ह्या श्रावण महिन्याच्या नादानं आमच्यात जरा शांतता असते. नाहीतर तुम्हाला तर माहीतच आहे 4 दिवसाला 8 दिवसाला आमच्यात असतंच काय नाही काय. आणि जर ती आणाय बने ना तर मग घरची अंडी तर असते तीच, आहे का नाही? तर जाऊ द्या. श्रावण कोण कोण पाळतंय सांगा. श्रावण शक्यतो सगळीच पाळते ती, मला माहिती आहे. तिथं तर आता बघा सगळी पाळते ती, श्रावण पाळत नाही असं कोणच नसतं. या काय होतंय अगं? हा उगा लुळती गाडव लुळ्याने हो का इकडं, उगा फारशीर इकडून तिकडं तिकडून इकडं लुळती. आणि चिमण्याने एक उसुपिसूळ आणला. या आमच्यात काय आज नाही बरं का, काल होतं रात्री आणलं होतं चिकन. मग त्याची थोडीशी भाजी सकाळी उरली होती, खाल्ली काय नाही. मी काय खाल्ली नाही, खाऊ वाटाणा मला. रात्री खाल्ली होती थोडी, त्याच्यामुळे मला सकाळी काही खाऊच वाटली नाही, खाल्ली नाही मी सकाळी काय. आणि आता भाऊजीला एका ठिकाणी आमंत्रण आलं आहे मस्त बरं. शेवटचा दिवस आहे त्याच्यामुळं त्यांच्या मित्राची जत्रा आहे कुठल्या तरी. मग ती तिथं गेल्यात आहे आता भाऊजी, आत्ताच इतक्यातच गेल्यात आहे आता हालून. म्हटलं आता मी सारखं जायचं नव्हतं बरं का भाऊजी. आणि त्यांचं टायमिंग पण नाही हे जेवायचं. आता सकाळी जेवलं का रात्री 4, 5, 6 वाजता त्यांचं जेवणाचं टायमिंग आहे. पण आता ती सारखंच फोन करायला लागलं त्याच्यामुळं भाऊजी गेलं. ह्यांना पण बोलावलं होतं पण ह्यांनी हाय तर JCB पाशी. ती म्हणलं नाही मी आताच दुपारचं जेवण केलं या, मी काय नाही येत, भाऊ येईल म्हणलं. मग आणि ती भाऊजी आणि अण्णा गेलं काय की, अण्णाला बी नेतो म्हणतो. आम्ही पाणी भरतो एवढं काय लक्ष दिलं नाही, नेतो म्हणतो तर गेलं. मग अण्णाला बी घेऊन वाटतं. मला वाटलं इकडं सोडतात आहे का, तिथं बी काय दिसेना आता ना रानापाशी नेऊन सोडतात आहे का घेऊन जातात आहे म्हटलं. पण रानापाशी काय दिसेना, त्यामुळं घेऊनच गेलं असतेला. तर तुमचं काय चाललंय काय नाही सांगा. काय होतं अंटू, गाणी म्हणते का कशाचं काय ही करते हो का, हात हलवू काहीतरी कशाच तरी ही केल्यासारखी करते. या भुईला लोळू नको, कपडे घाण होते ती. ताईनं कोणाला फोन लावलाय, कानात कशी घालते? पिक्चर ऐकते कसा भांडी राहिले ती घासायची. लाईट नव्हती सकाळपासून. आज बुधवारचं लाईटीचं काय खरंच नसतंय. सकाळी जी 9ला आलती थोडीशी 5 मिनटं, त्यावेळेस काही मोटर चालूच झाली नाही. बहुतेक व्होल्टेज कमी असेल नाही तर वरनं काहीतरी लाईट कमी सोडली असेल. पाणी चालू झालं नाही. मग आता लाईट आली बरोबर 3 वाजता का मोटर चालू केली, तसं पाणी भरून घेतलं सगळं. आणि भांडी घासायची तोपर्यंत झालं. आता मसरासने वैरण घालायचं टायमिंग होतं. या आता भाऊजी गेल्यात तिकडे म्हणल्यावर सगळं करावं लागतंय आम्हाला. भांडी हां पुरगी आणायचं टायमिंग होतंय तोपर्यंत. गावात नाही येताना ती गावातली पोरं घेऊन येतं का कोणाला अजून. खायचं लई आणाय सारखं, पुन्हा खायला आणायचं आणि पुन्हा खायला आणायचं. झोपली कुठं, मी जागी होती त्यावेळेस. भाऊजींनी काय केलं सांगते तुम्हाला, गावातली पोरं सोडायला गेलं शाळेत. त्यासनी तिघासनी 3 चक्क्या घेऊन दिल्या. छोट्या चक्क्या होत्या का बर्फ्या होत्या काय माहिती. आणि एकच हो का खिशात घालून एवढीच एक छोटीशी चौकोनी चक्की आणली. 1-2 एक्स्ट्रा आणाय काय टोचत होत्या काय म्हटलं. घरी आम्ही एखादी खाल्ली असती तर लय म्हणजे लय भाऊजी चिंगूट आहे तर तेवढंच आणणार. तुम्ही सांगते भाऊजीने त्या दिवशी 2 दिवस सलग काय केलं. आदल्या दिवशी केळं आणली, मोसंबी आणली, सफरचंद आणली का दुसऱ्या दिवशी अजून केळं आणली. सकाळची अंकिताला शाळेत सोडायला गेल्यावर. आणि सकाळी आणली केळं, अजून रात्री बी आणाय गेल्यावर अजून केळं आणली. मग काय म्हणावं काय नाही तुम्ही सांगा आता. आणि लेकरं ना ती असलं का तीच खाते, ती भाकरी भाजी कसलीच खात नाही ती. त्याच्यामुळे म्हणले आणायला लागलं म्हणजे सारखंच आणते तर. आणि नाही म्हणजे काहीच नाही. कावळा कशाला आलाय हा नाहीचा गेला पत्र्यावर. बॉल कुठं आहे?
बघ बर तिकडे बॉल पडलाय का ते तो तिचा हाय लाल बॉल बेडरिंगचा बॉल ह्यात आत हाय मोठा बॉल हो देख हाय आतमध्ये हॉलमध्ये बॉल कुठे गेला का आता मला मग अशी दिसला होता कुठे गेला हो की ताई बॅटिंगचा बॉल वे मला वाटलं व्हॉलीबॉल बॅटिंगचा बॉल म्हणते तुला पाहिजे बेड खाली गेलाय ना लाल बॉल हा लाईटीचा होता किती मला निघत नाही किती चिमण्या जाते त्या हॉल उघडला का जा बॉल आणायचं असं ते आण नाही तर हॉल लावली चिमण्या लगेच घरात जाऊन गव्हात कुठून घेऊन चिव 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 घरी त्यांना काय केलं लावलाय दरवाजा बी मला भांडी घासायची होती का म्हणा मला बोला येतं नुसतं म्हणा कुणाला येत नाही तेवढं बोला येतं तुला आहे का नाही वातावरण तर होतंय बघा नुसतं पावसाचं आणि पाऊस तर काही येत नाही लय अवघड आहे पावसानं लय केलंय आता काय गौरी गणपतीला झाला तरी येईल नाही तर नाही आणि पाखरं एक लय दमवायला लागले ती बाजरीला लय म्हणजे लय आफाट पाखरं दमवायला ती कवा निघते कवा नाही कोणाला सकाळी तर ह्यांनी आटुंबा मुडवले तर या एक बॉक्स आणलं होतं काल भाऊजीनं तर एकच ठेवलं त्यातलं आटुंबा पाक उडवलं मधल्या बांधाला जाऊन उडवलं इथं दारामोहरं उडवलं घरामागं चारीत जाऊन उडवलं 5-6 आटुंबाम सकाळपासून उडवलं तरी पण चिमण्या काय यायचं राहत नाही त्या हां फटाके आहे त्या दिवाळीला उडवते तसल्या फटाक्या हां तू उडवते का दिवाळीला फटाके होय लय हुशार झाली ग बारक्या पोराने उडवायचं नसतं आणि मोठ्या माणसाने उडवायचं असतं काय होय दात तुझं दादा तू दात घासते ना ब्रश ना टकलो हायवान झोप बिपकी जरा आ मी झोपून उठली बाई मी जेवण केलं आणि सकाळी झोपली जरा आणि पुन्हा धुणं धुतलं कपडे तर मुलकाची होती टावेल धुवायची होती आज कपडे नाही ह्याचे दोन ओढण्या भरल्या त्याच्यामुळे नाही धुतली ना टावेल नाही जाते ती आता गेली तर 4-5 वाजताच जाईल 5ला जाईल बरोबर लाईट आता कारण 3 फेज लाईट आहे मोटरची लाईट आहे ना आता तू बसून बसून उघडलंच लावली होती ना लावली होती तिनं असं धडकी दिली ती उघडलं दरवाजा आहे का नाही कसला तिकडे हां बस माझ्या टोकर धानची होय लय बोलती लय म्हणजे लय आणतो बडबड आणि पुरगी हाय घरात म्हणून करमत आहे तर दुसरी तर लेकरं नाही ती हे बडा 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 करते का बॉल त्याच्यामध्ये आणते तर चला बा बहिणींना आणि सांगा कमेंटमध्ये कुणाच्यात हाय कुणाच्यात नाही येत आज